तर नमस्कार मंडळी, मी योगेश गाडे कोकण प्रवास या नवीन यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर पहिलाच ब्लॉग आहे. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत वाडा पाडवणे येथील विमलेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. तर तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बाय. तर मंडळी, आता आपण आलो आहोत वाडतर ब्रिजवर. तर हा वाडतर ब्रिज हा वाडा आणि तरवाडी या दोन गावांना जोडलेला आहे. तर आपण बघू शकता, ही आहे वाडतरची खाडी आणि इथे आहे हे समोर जे दिसते तुम्हाला ते हनुमानाचं मंदिर. पाहू शकता तुम्ही. या साईडला देवगड पवनचक्की, देवगड बंदर असं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, आपण आलो आहोत आता वाडासाडा येथील गणपती मंदिराजवळ. तर चला जाऊ, आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ. तर मंडळी, हा समोर जातोय तो रोड बघताय तो पडेल कॅन्टीन पडेल, आणि इथून तुम्ही रत्नागिरीला पण जाऊ शकता. शॉर्टकट आहे इकडनं, 90 किलोमीटर आहे इकडनं. तर हा रोड जातो वाडा विमलेश्वर मंदिराकडे. हां, आणि आपण आलो आहोत इकडनं. तर मंडळी, आपण पोचलो आहोत आता विमलेश्वर मंदिराजवळ. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ.
इकडे तुम्ही बघू शकता वटुवाघूळ मंदिरामध्ये. तर आपल्यासोबत आहेत आता या मंदिरातील पुजारी, ते आपल्याला या मंदिराविषयी माहिती देतील. दादा काय सांगतील या मंदिराविषयी? मंदिर एक खूप जुनं आहे खूप, आणि मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते जे 5 पांडव होते त्यांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे. बरोबर. खूप वर्षांपूर्वी. हां. आणि खूप जुनं मंदिर आहे. आणि महाशिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा भरते. आणि जत्रेचा उत्सव जवळजवळ 7-8 दिवस जत्रेचा उत्सव असतो. तर खूप लांबून भाविक येतात दर्शनासाठी. खूप मोठा जत्रेचा सोहळा असतो, कीर्तन असतं, असं बरेच काही कार्यक्रम असतात. तर तुम्ही येऊन भेट देऊ शकता मंदिरासाठी. तर मंडळी हा आजचा असा ब्लॉग होता. तर आपण आज एक्सप्लोर केलं विमलेश्वर मंदिर आणि विमलेश्वर मंदिरातील आजूबाजूचा परिसर. तसे त्या दादाने खूप त्या मंदिराविषयी चांगली माहिती दिली. त्या दादाचे पण खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
हा व्हिडिओ पहिल्यांदाच आहे, काय चुकलं तर सांभाळून घ्या. आय होप तुम्ही मला सांभाळूनच घ्याल. तर भेटूया पुढच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. बाय.